साप्ताहिक गेम चेंजर, आवाज जनतेचा, ध्यास सत्याचा। अलीकडच्या काळामध्ये साखरेचे दर वाढलेले आहेत आणि त्यामुळं केंद्र शासन सगळे पॅनिक झाले आहेत आणि मग अशी काही चर्चा सुरू आहे की कारखाने लवकर चालू करायचे। कारखाने लवकर चालू केल्यानंतर कारखान्यांचा जो लॉस होणार आहे, जो नुकसान होणार आहे, त्यामध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे रिकव्हरीचा लॉस होणार आहे। त्याची भरपाई केंद्र सरकारने देणं आवश्यक आहे। त्याचप्रमाणे जीएसटी मध्ये काही तरतूद करणं आवश्यक आहे। त्याच पद्धतीनं काही जे कारखाने अडचणीमध्ये त्यांना काही फंड सुद्धा सरकारने देण्याची गरज आहे। कारण यावेळी परिस्थिती अशी आहे की दर चांगले साखरेचे आले आणि आपल्या चांगल्या ऊसामध्ये जास्त साखर बाहेर काढण्यासाठी योग्य वेळेमध्ये कारखाना चालू करणं आवश्यक आहे। बेस्मा म्हणजे खाजगी कारखानदाराची जी असोसिएशन आहे त्यांनी जाहीर केलं की 1 ऑक्टोबर पासून कारखाने चालू करणार। ठीक आहे, तो त्यांचा निर्णय असू शकेल, पण त्याने असं सांगितलं की राज्यातले सर्व सहकारी आणि खाजगी कारखाने 1 तारखेपासून चालू करणार असं सांगितलं। त्यांना हा अधिकार कुणी दिला? सहकारी कारखाने कधी चालू करायचे याच्या बाबतीची भूमिका हे राज्य साखर संघ आणि राज्य सरकार यांची एक संयुक्त मीटिंग होती, त्याला मंत्री समिती म्हणलं जातं। त्याच्या माध्यमातून निर्णय होतो की हंगाम चालू केव्हा करायचा, येणाऱ्या सीझन मध्ये प्रत्येक पोत्यामागे उचल किती द्यायची, अशा काही पॉलिसी त्या ठिकाणी होतात। मुख्यमंत्री साहेबांनी कपात किती करायची, असे काही निर्णय होतात। परंतु साखर धंद्यामध्ये अनेक वर्ष कार्यरत असल्या अनेकांचं म्हणणं असं आहे की कारखाने ही योग्य वेळी सुरू झाले पाहिजे, कारण ऊसामधली जास्त साखर त्या ठिकाणी घेतली पाहिजे। या दृष्टीनं नियोजन सर्व सहकारी कारखान्यांचं सुरू आहे। विरोध म्हणजे असा आहे की केंद्र सरकारने काय केलं की 10 लाख टन साखर आयात केली। ती साखर ज्यावेळी येईल ती प्रत्यक्ष बाजारात यायला साधारणपणे 2 महिने लागतील। देशाची गरज 22-22.5 लाख टनाची गरज आहे आणि ही 10 लाखामध्ये त्यामध्ये देशात सुद्धा सर्वांना साखर मिळू शकणार नाही। आणि अशा परिस्थितीत निव्वळ साखरे दर वाढलेत आणि कारखान्यांना आम्ही सांगितले की कारखाने लवकर चालू करा, ते चालू केल्यानंतर साखर बाजारात येईल, अशा प्रकारचा एक प्रचार केला जातो। परंतु एक गोष्ट खरं आहे की ज्या ऊसाचं गळीत होईल त्या गळीत होत असताना येणाऱ्या अडचणी, असणारा पाऊस आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ऊसामध्ये जी साखर आहे त्याचं प्रमाण हे सुरुवातीला कमी असतं, त्याचं जे नुकसान होणार आहे त्या शेवटी कारखान्यांना भोगावं लागणार आहे आणि त्यासाठी म्हणून योग्य वेळी कारखाने चालू करावेत। आता एक अशी चर्चा सुरू आहे की 15 ऑक्टोबर पासून चालू करा अशी चर्चा सुरू आहे, पण याचा निर्णय हा मंत्री समितीमध्ये त्या ठिकाणी होऊ शकतो। आज आपण बाजारात जर पाहिलं तर सर्व जीवनावश्यक वस्तूचे दर वाढलेत, प्रचंड वाढले, साखर सोडून। आता या ऑगस्ट महिन्यामध्ये फक्त साखरेचे दर मोठ्या प्रमाणात वाढले आणि परवा ते वाढलेले दर सुद्धा 500 रुपये क्विंटल पुन्हा खाली आलेले आहेत। त्यामुळं दर वाढले, त्याचा पैसा फार मोठा झाला, अशा प्रकारची परिस्थिती सध्या तर नाही। आज अशी परिस्थिती राज्यामधल्या कारखान्यांची की त्यांच्याकडे अपेक्षित अशा प्रकारचा स्टॉक नाही। हे साधारणपणे प्रत्येक कारखान्याला 2-2.5 लाख क्विंटल साखर पाहिजे, तेवढी सुद्धा नाही। सह्याद्री कारखान्याचा विचार जर केला तर सह्याद्री कारखान्याकडे गेले अनेक वर्ष 10 लाख, 15 लाख, 20 लाख सुद्धा स्टॉक कारखाना सुरू करत असताना सुरुवातीला असायचा। परंतु यावेळी कोटा फक्त त्या ठिकाणी शिल्लक साखर 1.5 लाख क्विंटल एवढी साखर आज सह्याद्री कारखाना आहे। याचा अर्थ असा की सर्वच कारखान्यामध्ये साखरेचं उपलब्धता कमी आहे आणि उपलब्धता कमी असल्यामुळे दर हे वाढलेले आहेत, पण सीझन सुरू झाल्यानंतर हळूहळू त्यामध्ये बदल होऊ शकतो। साप्ताहिक गेम चेंजर, आवाज जनतेचा, ध्यास सत्याचा।